नमस्कार, मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे 2.0. तर शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत राज्य शासनाच्या तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलं आहे. काल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मुंबई येथे एक आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामधून बऱ्याच काही सूचना निर्गमित करण्यात आल्या किंवा सूचना सुचवण्यात आल्या, ज्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान प्राप्त करण्यासाठी खूप जास्त परेशानी होऊ लागल्या, प्रॉब्लेम्स होऊ लागले. त्याचं सोल्युशन त्यांनी काल तिथे करण्याचं काम केलंय. परंतु जे मेन सोल्युशन आहे ते अद्यापही बाकी आहे शेतकरी मित्रांनो. आणि कापूस आणि सोयाबीन ह्या पिकाचं अनुदान जे की येत्या 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी येणार आहे, अशा डीबीटीने येणार आहे किंवा ते देण्याचं त्यांनी आवाहन राज्य शासनाला एक निवेदन पत्रामधून केलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून जे की 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांना अनुदान वाटप व्हायला सुरुवात होईल. परंतु त्याच्या अगोदर जे की कृषी मंत्री यांच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाबाबत जी अट रद्द करण्याची एक महत्त्वाची भूमिका घेतली होती, म्हणजेच की मुख्य अट होती ई पीक पाहणीची अट, ती अद्यापही रद्द झाली नाही. त्यांनी निश्चित घोषणाच केली असं आता समोर आलं आहे. कारण की 30 ऑगस्ट रोजी एक नवीन GR निर्गमित झाला, त्याच्या माध्यमातून असं की नवीन कार्यपद्धती समोर आल्या. परंतु जी ई पीक पाहणीची अट होती ती अद्यापही तशीच आणि ती अट कायम आहे असं तिथे दिसून येत आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, 2023च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी केली होती अशाच शेतकऱ्यांना त्याच्यात ते अनुदान भेटणार आहे. याच्यामुळे गावातील याद्यांमध्ये खूप जास्त गोंधळ दिसून येऊ लागलाय, असं समोर येऊ लागलंय. तर शेतकरी बांधवांनो, त्याच्यामध्ये त्या काही कार्यपद्धतीमध्ये नवीन बदल करण्यात आले, नवीन कार्यपद्धती त्याच्यात त्या GR मध्ये सुचवण्यात आल्या. त्या अशा म्हणजेच की आता ज्या शेतकऱ्यांचे समज 2 हेक्टरपर्यंत म्हणजे 1 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन अशा शेतकऱ्यांना तर 10,000 रुपये तर भेटणारच आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचा 2 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन जर का 3 हेक्टर असेल तर त्यांना 15,000 भेटणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे समज 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल अशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये भेटणार आहे शेतकरी बांधवांनो. आणि ज्या शेतकऱ्यांचे 2 हेक्टर सोयाबीन आणि 1 हेक्टर कापूस अशा शेतकऱ्यांना पण 15,000 रुपये भेटणार आहे. म्हणजेच की तर शेतकरी मित्रांनो, ह्या कार्यपद्धतीतून ही कार्यपद्धती समोर आलेली आहे. परंतु जे मेन माहिती होती, जे मेन शेतकऱ्यांसाठी जी अट होती जी ई पीक पाहण्याची, ती अद्यापही कायम आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन ह्या दोन्ही पिकांसाठी अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी पण वितरण करून देण्यात आले. तो निधी किती वितरण आहे, किती आहे हे पण आपण जाणून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगू शकतो कापूस पिकासाठी 1,548 कोटी रुपयाचा निधी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वितरण करून देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सोयाबीन पिकासाठी शेतकरी बांधवांनो 2,646 कोटी रुपयाचा निधी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून सोयाबीन धारक शेतकऱ्यांसाठी जे की मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे सोयाबीन पिकासाठी थोडा जास्त निधी शेतकरी बांधवांनो विचार केला असता तर अर्ध्याच्या पेक्षा पण जास्त निधी आहे. आणि एकूण निधीचं वितरण म्हणजेच की विचार केला असता तर 4,194 कोटी रुपयाचा निधी की सोयाबीन आणि कापूस पिकासाठी शेतकरी बांधवांसाठी करण्यात आलाय. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगू शकतो की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जे सूचना निर्गमित करण्यात आल्या, ज्या सूचना राज्य शासनाला आव्हानाच्या माध्यमातून देण्यात आल्या, सुचवण्यात आल्या, याच्या माध्यमातून असं समोर येत आहे की कापूस आणि सोयाबीन पिकाचं अनुदान जे की येत्या 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांना वाटप व्हायला सुरुवात होईल. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीन पिकाचे अर्ज अप्रूव्हल झालेले अशा शेतकऱ्यांना जे की 10 सप्टेंबर पासून थेट 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये, ज्यांचे जर की 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल अशा शेतकऱ्यांना 20,000 भेटणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे 2,000 म्हणजेच की 2 हेक्टर सोयाबीन आणि 1 हेक्टर कापूस असेल अशा शेतकऱ्यांना 15,000 रुपये, म्हणजे विचार केला असता एकंदरीत तर 20,000 रुपयापर्यंत त्याचे आता अनुदान शेतकरी बांधवांना भेटणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं जमिनीनुसार हेक्टरनुसार आहे अशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान भेटणार आहे. तर ही एक आनंदाची बातमी आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जी ई पीक पाहणीची मेन अट होती, जी मागील व्हिडिओमध्ये आपण म्हणजेच की त्याच्यावर डिस्कस केलं होतं आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या घोषणा जे की बीड परळ वैजनाथ येथे कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये झालेल्या इथून करण्यात आलं होते की ई पीक पाणीची अट जी की आम्ही शेतकऱ्यांसाठी रद्द केली, कारण की त्यांना खूप प्रॉब्लेम येत होते किंवा काही कारणामुळे त्यांची ई पीक पाणी झाले नाही. तर अशा शेतकऱ्यांना मात्र आता हे अनुदान भेटणार नाही. तर ही एक त्यांच्याकरता खूपच बॅड न्यूज असंही म्हणायला काही हरकत नाही शेतकरी बांधवांनो. कारण की विचार केला असता तर 35 ते 40% शेतकरी असे आहे की ज्यांनी आपल्या शेतातील आपल्या म्हणजे पिकाची ई पीक पाहणी 2023च्या खरीप हंगामामध्ये केलीच नव्हती. तर याच्यामुळे बऱ्याच काही शेतकऱ्यांना आता हे प्रॉब्लेमचं सामोरं जावं लागणार आहे. त्यांना ते अनुदान भेटणार नाही, त्याच्यापासून ते वंचित राहणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हेच माहितीपूर्ण असं अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून होतं. तर व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.